अरे आता ही बराच झाला पाहिजे तू 2-4 दिवस झाला कालवा करते मायावशी दुखतंय भाव दुखतंय म्हणून दुखतंय म्हणतोय रे. लचकलं असं थोडं लचक शिरा ही झाली अचानक ही झाली. त्या दिवशी लाकडं फुलली का लाकडामुळे ती थोडा हात थोडासा लूज झाला थोडासा. लाकडं फुलल्यापासून तसं झालं एवढं. कितलं जी मग येते बघ त्या ह्याच्यापर्यंत येते त्या चांगलं चोळ ना एक लय निभार चौथी किती जर काय मग कळतंय नेमकं कुठं घोटाळा आहे काय. लय दुखतंय रे लय दुखतंय. रातभर झोप नाही मला. चोळून चोळून बरं होतं असं बरं होत नाही. थोडं सूज पण आली ना शेर कोणती लाकड त्या दिवशी केले बसून झालंय बघ. नाही तर इथं सांधा आपल्या जोडले आहे ना कोपऱ्याचा. आर कसं हात माझा वळत होता. आता हात वळू बिंदी हाताला मुंग्या मायदाळ्या येते त्या लय मुंग्या येते मायदाळ्या. थोडं थोडं रक्त कमी पडत असला मुंग्या येते. आता रागात खायला आता खाते मुलकाचं घ्यायला पेटले का. अरे व्यायाम ही लागतो भरपूर. व्यायाम लागा रोज हातात करतोय. जनावरांकडे जा की 2-4 रोज बघ कसं शरीर हलकं पडतंय. तेल लावलं ना तेलानं मालिश केली ना फरक पडतो. थोडं वाटायला लागलं हात हल्ला सकाळ तर हात हालूच येत नव्हता कसं सुद्धा. अरे मी असल्यावर काही कमी आहे का. कसलं बी असू दे गेले की तू बरा करतो. चुळतोय ना भारी. नाही भारी लागा हात लागा माझा वळत नव्हता. अरे हे हातान चांगली सवयी शिरासारखी मोकळ्या होती ती. अरे पैवान काय करते ती गोड तेलानं चोळती ती सगळं शरीर आठवड्यात एकदा. अरे त्या दिवशी लाकडं फुलली का तेव्हाच तसं झालं बघ. 5-6 किलो मटण आणलं होतं का तेव्हा ती लाकडं मटण शिजवायला जी लाकडं फुलली तेव्हापासून तसं झालं माझ्या हाताला. ही हात कोणीकडे वळतोय लागा शलाच वळत नव्हता. अरे ह्या जेवती हातावर आपल्याला लोड पडणार. लोड पडल्यामुळे इथं दणका बसली. जर हाडाला हाड जोडलेलं असतं का तर नॅट पडल्यामुळे ती थोडस लूज झालं. हे तर रगलंय सुजले का वाटतंय ना. आता असं केलं जरा सोसावं लागतं ना का बरा करायचं म्हणल्यावर. आणि ही नुसती हित दुखत नाही हे जी रग मग असं हित बतोर असं कोपऱ्या बदूर रस लागले मग हाताला हाता बाहेर काल होता दमाला दाबते लागा तो. अरे 1 नंबर करतोय चोळतोय फरक पडतोय नाही. हात ढिला झाला दमाला लागा भाऊ दमानं जाईल का किती लय रग आहे त्याचा लागा. अरे आता होईल सकाळ होतच नव्हता. कसं बराबर नाही. अरे भाव आहे तर सगळं आहे. अरे काल खोट्या बीट ठोका लावले मला त्या हाताने बायाने. नाही तसं खोट्या बेट्या काय ठोकत हात वळाला सकाळ तर वळतच नव्हता. आता बघा हात वळत नव्हता. त्याला अजून 1 डोस दिला का ओके होते बघ. ओके हित शोधलाय बघ हात. भावानं सहकार्य केलं तर होते बरं ना काय नाही लागा. तो आहे म्हणला चोळला कोणी चोळलं नाही लागा. रातभर वाळते बरं का कोण चोळलं नाही सुद्धा लागा. जी ती झोपली सगळी. बोटा सुद्धा थोडं मुंगे मुंग्यावर लय बाहेर झालं बघा. हातात जर एखादी वस्तू धरली का नाही सुद्धा कळत नव्हतं. आता हे सगळ्या शिरा मोकळ्या होती. आणि तेल कसं लावायचं असतं माहिती आहे का. तेल लावलं की शिरा अशी लूज पडते. आणि एखादी चॉकअप जरी राहिली असली ना तरी बी चोळ्यानंतर आणि तेल लावल्यानंतर चालू होती. मालिश झाली का नाही बरी. मालिश लागा लय भारी लागा केली लागा आयला खरंच बघा. आय अरे मला काल बरी म्हणतो तो आपलं मुदामच करते. मुदाम नाही रे भावाला मुदाम कसं कर. सकाळ बघितलं तो हात वळवायला येत होता का आय अशी थोडायची बघ लागा. आय थोडं काय झालं का आय अशी अजिबात माझ्याजवळ हलाय नाही. हे तू जाम आहे ती शिरली जाम आहे लगा. आय असती तर लगा आज हल्ली नसतीत ना.
ओम चिट्टपण आई चोळायची ते खोबरेल त्याला ना नाही नाही शेम लागा तो हाय सारखं चोळच लागा अयो, तेला सगळ्यात रामबाण उपाय लय जबर लागा याच्यापेक्षा गोड तेल असतं ना गोड तेल आणले बाहेर होते नेमकं शिरव चोळते बघ तू अयो आज म्हटलं सकाळ सकाळ दवाखान्यात जा अयो दमा दमा भाव दमा लय दुखते लागा अयो शिर हे करू नको इथं महत्वाचे बरं ही आता दाबू नको शिरा कळते नेमकं कुठल्या लूज पडते त्या कुठल्या चोखा पाहिजे रे कळते अरे मोरल माझा हात लागा भाऊ तुला बरोबर शिरवतो शिरव मित्रांनो काय करायचं मला सांगतो ही 2-4 दिवस झालं बोंबालत या अरे बुवा बोलते दो बोलते हे हात कसं पण वळते हे आज वळत आता वळायला लागला बघ आता वळायला बघ अरे फरक पडते आज आणि उद्या चोळलं 1-2-3 दिवस चोळलं हो इथं सगळं नेट आहे भाऊ इथं बघ की हो घे बावटा सोडला बी माझा शा बावट्यापेक्षा बावटा काय करते दमान 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 इकडे शिरा मोकळा करते लगेच बरं होते 2-3 दिवस चोळलं का लगेच बरं होते त्यात काय अवघड आहे कशाने झाला असेल अचानक कसं का कधीच नाही आणि काम पण करायचं नाही सगळं ध्यान ह्याच्यावर राहते अरे मोबाईल पण हातात धराय ना ती मोबाईल असं बोट चालत बसलं हात असं मुंग्याच कालच्या हातात मोबाईल धरतोय आणि मनाचा आजार बरा होत नाही शरीराचा आजार बरा होतो पण आता कसं माहिती आहे का शरीराला आजार लागला तुम्हाला सांगतो त्याच्यावर ध्यान जाते जेवण पण कमी जाते तो आज लय चोळ अरे रात पाठपासून आज हात वळत नव्हता आता हात वळायला लागला माझा ती वादळी ना आभाळ आले की पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय होतंय शरीर आपलं हिब होते का आकाड लेवणी रातभर लागा दुखतय लागा 2-4 वेळा जागा झाला पोलिस चोळला नाही लागा जमतंय ना मला चोळायला भाऊ एक नंबर लागा चोळ लागा आईचीच आठवण आली लागा आई अशी चोळायची बघ कसा बरा होत नाही बघ 2 दिवसात तुझा हात बरा झाला पाहिजे आई अशी चोळायची बघ चोळून 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 आई कसं पुढते हो तेल लावल्यामुळे तेल मुरलं नाही यात. आईची सरा असता भरून काढली बघ अरे भाव आहे तर सगळं अजून येत नाहीतर काय आहे म्हणून भावावर प्रेम करा भावाला जीव लावा तर सगळं चालतंय व्यवस्थित नाहीतर भावाला जर ठिशपिश केलं आणि लांबची लोक जर जवळ धरली थांबर मला तर अवघड आहे बघा हळूहळू सगळं आता लागा वळा लागला फरक पडला का नाही होय दुकान थोडं कमी आहे. नाही, आता- असं चालतं सकाळी आता तुला फक्त 20% फरक पडणार आहे 20-25%. अजून 2-3 दिवसानं फिरायला लागली जरा ओके होते थांब थांब इथं जरा थोडंशी तेल लावा लागते बस त्याकडून शिरीकडे येते ना थांब जरा लागा ही बोट सुद्धा सकाळी लयच बेकार झालं लागा 2 दिवस थोडं थोडं 2-3 दिवस दुखलं आज पॅकच झालं लागा अरे झालाच पाहिजे गडी नीट अरे तू नीट झाला म्हणजे तुझं घरचं बघा येते ना होय आता आहे ना अजून दळाची येते लागा मला लागा तुला ही गाडीवर जायला नसल्यामुळे मला मसराडे पाऊस आलाय गाडीनं आज मला ह्या हाताने कायच करायना पीठ नाही ती दोन आणायचं एक आता वादळीचं पोरं बी आजारी येते काय करायचं मला लय सांगतो लय ताप आहे काय ग शांत बसू ग लागू दे शांत बस दुखते माझं